हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तलाठी भरती 2026साठी मागील वर्षी गणिताच्या कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते ते टॉपिक्स तुम्हाला इथे मी सांगणार आहोत। ठीक आहे, सोप्या भाषेमध्ये येणाऱ्या तलाठी भरतीसाठी म्हणजेच 2026च्या तलाठी भरतीसाठी कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारू शकते याचा तुम्हाला अंदाज मी या व्हिडिओमध्ये देईल। ठीक आहे, त्यासाठी मागील वर्षी म्हणजे 2021 ते 25 या दरम्यान कंबाईन ग्रुप सी, MPSC कंबाईन ग्रुप सी या एक्झाममध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते गणित आणि बुद्धिमत्ता याच्या संदर्भात बोलत आहोत मी। ठीक आहे, कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ते सर्व टॉपिक्स तुम्हाला मी इथे सांगणार आहोत। ठीक आहे, सोबतच त्या टॉपिक्सवर आतापर्यंत किती प्रश्न विचारले होते ते पण तुम्हाला मी इथे सांगणार आहोत, जेणेकरून तेच टॉपिक तुम्हाला इथे करून जायचे आहे। एक्झामच्या तयारीसाठी तेच टॉपिक तुम्हाला इथे करायचे आहे। ठीक आहे, अभ्यास करायचा आहे। चला, आजचा व्हिडिओ मागील वर्षी 2021 ते 25 MPSC कंबाईन ग्रुप सी पेपरमध्ये विचारलेले मॅथ अँड रिझनिंग विषयाचे टॉपिक्स। ठीक आहे, मी ऑलरेडी तलाठी एक्झाम क्रॅक केली आहे। 2019ची तलाठी भरती मी ऑलरेडी क्रॅक केलेली आहे। माझा हा स्कोर आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये माझा मॅथ अँड रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी स्कोर आहे। ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे नॉन क्रिमी लेअरमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग मिळाली नाही। त्यानंतर मी 2020ची MTS आणि पोस्टमन ही पण एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि 2023च्या तलाठी भरतीमध्ये माझं हे बघून घ्या मॅथ अँड रिझनिंग पैकीच्या पैकी। ठीक आहे, म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की गणित आणि बुद्धिमत्तामध्ये मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे। आउट ऑफ मार्क्स मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये घेतलेले आहे। त्यासाठीच माझं ॲनालिसिस तुमच्या निश्चितच कामी येईल। माझी टीचिंग किंवा माझ्या क्वेश्चनच्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला निश्चितच कामी येईल। ठीक आहे, चला आजचा व्हिडिओ आहे आणि या पण मी Tier 2 दिलेले आहे, SSC MTS आणि RRB NTPC मॅथ अँड रिझनिंग। मी जे ॲनालिसिस केलं 2021 ते 25 5 पेपरमध्ये कोणकोणत्या पद्धतीने क्वेश्चन्स आले होते ते बघितले। ठीक आहे, अल्फाबेट सिरीजमध्ये एक क्वेश्चन हे म्हणजे माझं ग्रुप सी आहे आणि हे ग्रुप B+C आहे। ठीक आहे, चला अल्फाबेट सिरीजमध्ये एक क्वेश्चन ग्रुप सीला होता, ग्रुप B+Cला 2 क्वेश्चन होते, म्हणजेच एक क्वेश्चन सीला होता प्लस एक क्वेश्चन बीला होता। ठीक आहे, ग्रुप सीला एक क्वेश्चन, ग्रुप बीला एक क्वेश्चन, असे एकूण 2 क्वेश्चन ग्रुप बी आणि ग्रुप सीला होता। ठीक आहे, चला नेक्स्ट नंबर सिरीजसाठी 4 क्वेश्चन ग्रुप सीला, 5 क्वेश्चन ग्रुप B+Cला। ठीक आहे, अल्फा न्यूमेरिक सिरीज म्हणजेच काय तर अल्फाबेट सिरीज आणि न्यूमेरिकल सिरीज दोन्हींचं मिक्सअप करून एक क्वेश्चन होता ग्रुप सीलाच होता। ठीक आहे, कोडिंग डिकोडिंग 3 क्वेश्चन ग्रुप सीला प्लस 4 क्वेश्चन ग्रुप बीला, असे एकूण 7 क्वेश्चन। त्यानंतर समान संबंध की ॲनालॉजी, ऑड मॅन आउट याच्यावर 3 क्वेश्चन होते आणि याला साईडने ठेवा, याला पण साईड ठेवा। समान संबंध की ॲनालॉजी यावर 3 क्वेश्चन ग्रुप सीला होते, ग्रुप B+C 5 क्वेश्चन आले होते। संख्यांवरील किंवा न्यूमेरिकल कोड्स वगैरे, कोडे वगैरे, अंकांचे कोडे वगैरे याच्यावर क्वेश्चन दिसले होते मला। एक क्वेश्चन दिसला होता ग्रुप सीला। तार्किक विश्लेषण किंवा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याच्यावर ग्रुप सीला 5 क्वेश्चन, ग्रुप B+Cला 8 क्वेश्चन। ठीक आहे, आकृत्यांवरील प्रश्न किंवा इमेज क्वेश्चन्स म्हणजे कोणते तर आकृत्यांची मालिका, आकृत्यांमधील समान संबंध ओळखा, वेगळी आकृती ओळखा म्हणजे ऑड मॅन आउट वगैरे। ठीक आहे, आकृत्यांचे समान संबंध, वेगळी गाळलेली आकृती ओळखा, गाळलेले पद ओळखा आकृत्यांमध्ये। ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन। त्यावर 2 क्वेश्चन ग्रुप सीला, 5 क्वेश्चन ग्रुप B+Cला। वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन यावर 1 क्वेश्चन ग्रुप सीला होता आणि बीला पण क्वेश्चन होते फक्त। ठीक आहे, इथलं डाटा वगैरे टायपिंग मिस्टेक वगैरे झाली असेल, पण बी आणि सी दोन्हीला पण वर्गी क्लासिफिकेशनवर क्वेश्चन्स राहते म्हणजे दिसले होते मला। ठीक आहे, डायरेक्शन्स यावर 4 क्वेश्चन ग्रुप सीला, 7 क्वेश्चन ग्रुप B+Cला। त्यानंतर वयवारी किंवा एज याच्यावर पण क्वेश्चन होते। वय किंवा वयवारी याच्यावर मॅथ आणि रिझनिंग दोन्हींचं पण हे चॅप्टर आहे, मी त्याला मॅथमध्ये क्वेश्चन्स टाकलेले आहे। पुनर्मांडणी हे चॅप्टर तुम्ही करून जा, क्वेश्चन तसे दिसले नाही खास करून, पण करून जा तुम्ही, कारण की त्यावर क्वेश्चन राहू शकते। तुलना किंवा कंपॅरिझन यावर 3 क्वेश्चन ग्रुप सीला आणि 8 क्वेश्चन ग्रुप B+C। नातेसंबंध ब्लड रिलेशन 2 क्वेश्चन ग्रुप सीला होते आणि 3 क्वेश्चन B+Cला। आसन व्यवस्था यावर क्वेश्चन मी इथे टाकले। ठीक आहे, कंपॅरिझन टाकले। रांगेतील स्थान 1 क्वेश्चन ग्रुप सीला, 2 क्वेश्चन ग्रुप B+Cला, म्हणजे एक क्वेश्चन बी आणि सीला होते। त्यानंतर कॅलेंडर 2 क्वेश्चन ग्रुप सीला होते, बीला 0 क्वेश्चन होते आणि
टोटल 2 झाले. ठीक आहे. क्लॉकवर 1 क्वेश्चन ग्रुप बीला, 2 क्वेश्चन ग्रुप सीला 1 क्वेश्चन, 2 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सी. डाईसवर पण क्वेश्चन दिसले मला. ऑड मॅन आउटवर 2 क्वेश्चन ग्रुप सीला, 4 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सी. आणखी मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवा, ते नाही का लयबद्ध अक्षर मालिका, त्यावर पण क्वेश्चन आहे. ठीक आहे. लयबद्ध अक्षर मालिका यावर पण क्वेश्चन्स मला दिसलेले आहे. त्यानंतर मॅथमध्ये कोणकोणत्या टॉपिक्सवर क्वेश्चन होते ते सांगतो. व्ही बॉर्डमासवर 2 क्वेश्चन ग्रुप सीला, 4 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सीला होते. वर्ग आणि वर्गमूळ हे करून जा. घातांक करणी यावर पण क्वेश्चन दिसले होते, फक्त आठवत नाही किती होते. तर शेकडेवारी सर्वात जास्त फोकस शेकडेवारी, नफा तोटावर आधारित शेकडेवारी सर्वात जास्त फोकस शेकडेवारी होता. ठीक आहे. त्यावर 11 क्वेश्चन ग्रुप सीला प्लस 9 क्वेश्चन ग्रुप बीला, एकूण असे ग्रुप 20 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सीला. नफा तोटावर 1 प्रश्न. आता बरेचसे क्वेश्चन मी शेकडेवारीमध्ये टाकले, नफा तोटाचे क्वेश्चन बरेचसे शेकडेवारीमध्ये पण टाकलेले आहेत. सरळ व्याजावर 3 क्वेश्चन ग्रुप सीला, 4 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सी. काळव काम हे 4 क्वेश्चन ग्रुप सीला, 10 क्वेश्चन ग्रुप बी प्लस सी. रेल्वेवर पण क्वेश्चन होते, नळ व टाकीवर पण क्वेश्चन होते, पण ते क्वेश्चन मी तुम्हाला इथे टाकले. ठीक आहे. इथे टाकून दिले. ठीक आहे. रेल्वे नळ व टाकी याच्यावर क्वेश्चन होते. गुणोत्तर व प्रमाण ग्रुप सीला 4 क्वेश्चन, ग्रुप बीला 4 प्लस 3, ग्रुप बीला 3 क्वेश्चन होते. ठीक आहे. चला 4 क्वेश्चन प्लस 3 क्वेश्चन, एकूण 7 क्वेश्चन. आता बघा, जेव्हा तुम्ही गुणोत्तर व प्रमाण करतात तेव्हाच भागीदारी पण करा आणि सूट व कमिशन करा. ओके. रेल्वे नळ व टाकी आणि वेगवेगळे वेळ हे एक सोबत करा. त्यासोबतच बोट व प्रवाह हे चॅप्टर्स करा. बोट व प्रवाहाचे चॅप्टर्स मी वेगवेगळ्या अंतरमध्ये पण मध्येच क्वेश्चन टाकलेले आहेत. त्यानंतर चक्रवाढ व्याज, जेव्हा तुम्ही सरळ व्याज करता तेव्हाच तुम्ही चक्रवाढ व्याज पण करा. हे टॉपिक्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आलेले टॉपिक्स प्लस त्याच्यासोबतचे काही टॉपिक्स आहे, ते सगळे मिळून तुम्हाला हा सिलेबस करून दिला आहे. फक्त एवढेच टॉपिक केले तरीही सफिशियंट आहे. ठीक आहे. त्यानंतर सरासरीवर 2 क्वेश्चन ग्रुप सीला, बीला 5 क्वेश्चन, ग्रुप बी प्लस सीला 5 क्वेश्चन. अंकगणित श्रेणी ग्रुप सीला 1 क्वेश्चन. संख्या पद्धती, आता संख्या पद्धती म्हणजेच मित्रांनो तुमचे हे पहिले 3 चॅप्टर, व्ही बॉर्डमास, वर्ग आणि वर्गमूळ आणि घातांक करणे. त्यानंतर लसावी मसावी 1 क्वेश्चन होता. वय वर 5 क्वेश्चन आणि 5 क्वेश्चन ग्रुप सीला, 6 क्वेश्चन बी प्लस सीला. ओके. तर एवढे तुमचे चॅप्टर्स आहे मित्रांनो, एवढे चॅप्टर्स तुम्हाला इथे करावं लागेल. आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करा. ओके. आणि हां, ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता. माझ्या ॲपवर जाऊन, ॲपची लिंक माझे क्लास आहे माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर आहे आणि ॲपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकलेली आहे. ओके. आणि हां, माझ्याकडून शिका यासाठी म्हणतो की मी स्वतः एक्झाम क्रॅक केलेले आहे आणि त्याच भरोशावर म्हणजे माझा नॉलेजचा तुम्हाला फायदा होईल यासाठी. ओके. ठीक आहे. ज्या पद्धतीने मी क्वेश्चन सॉल्व करून मी पैकीच्यापैकी गुण घेतले आहे, ज्या पद्धतीने मी क्वेश्चन सॉल्व करून किंवा डायरेक्ट असं म्हणा ना अभ्यास करून मी लागलो आहो, त्याच पद्धतीने माझ्या त्याच पाथवर त्याच रस्त्यावर चालून तुम्ही पण नोकरीला लागा अशी अपेक्षा करतो. ओके. थँक्यू.